मराठी व्याकरण आहे, व्याकरणाचा हा एक भाग आहे, त्याला म्हणतात उपयोजित लेखन, रायटिंग स्किल। तर आज आपण रायटिंग स्किल मध्ये एखादा माल असेल, वस्तू असेल, ती जर बाजारात विकायची असेल तर आपण पहिलं काय करतो? ॲडव्हर्टाइजमेंट, मग त्याला म्हणतात जाहिरात। मग ही जाहिरात कशी लिहायची हे आज आपण शिकणार आहोत। तर मी पहिलं महबूबला इथं बोलवते, तो जाहिरात म्हणजे काय आणि जाहिरातीची माध्यमे कोणती आहेत ते तो सांगणार आहे। जाहिरात म्हणजे वस्तू सी मालक माहिती लोकांना देतो। इंग्रजीत जाहिरातला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात। जाहिरातीची माध्यमे रेडिओ, टीव्ही, चित्रपट, वर्तमानपत्र तसेच थोडी जाहिरातीचे माध्यमे आहेत। जाहिरात लिहिताना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या। जाहिरात लिहिताना जाहिरातीचे नाव लिहावे, कवितेच्या 2 ओळी किंवा सुवचन लिहावे। जाहिरातीत संपर्क पत्ता, संपर्क क्रमांक व वेळ लिहावे। जाहिरात लिहिताना तिची माहिती, वैशिष्ट्य लिहावे। जाहिरात साधी, सोपी, कमी शब्दात लिहावी। येस, लक्ष द्या। आता ही जी जाहिरात आहे ती आहे व्यायामशाळा। ज्या ठिकाणी तुम्ही एक्सरसाइज, व्यायाम करायला जाता, जिम, त्याला म्हणतात व्यायामशाळा। मग नाव काय आहे? पहिलं नाव लिहिलेलं आहे, पहिलं इथे काय लिहिलेलं आहे? नाव लिहिलेलं आहे, श्री हनुमंत वाळके व्यायामशाळा। त्याच्यानंतर वाळके शक्ती जिम, म्हणजे ही जिमची जाहिरात आहे। विषय म्हणजे नाव आहे जाहिरातीचा वाळके शक्ती जिम। आता इथे काय आहे? वैशिष्ट्य, खासियत। मग काय काय तुम्ही तिथं तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटचे वैशिष्ट्य सांगू शकता? लोक येऊ शकतात तुमच्या जिममध्ये। तर वातानुकूलित प्रशस्त जागा, वातानुकूलित म्हणजे एसी, थंड तिथे काय आहे? तुमची जी जिम आहे, जाणार आहे ती जागा एकदम वातानुकूलित एसीची आहे। सोयीस्कर वेळा म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ टाईम, तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्ही जाऊ शकता। फिक्सिबल टायमर, आधुनिक यंत्र सामुग्री, आधुनिक यंत्र सामुग्री म्हणजे मॉडर्न इक्विपमेंट्स, म्हणजे तुम्हाला जिममध्ये एक्सरसाइज करण्यासाठी वेगवेगळी सामुग्री आहे। अनुभवी शिक्षक, एक्सपिरियन्स्ड टीचर आहे, जे तुम्हाला काय करणार? शिकवणार, तिथे वेगवेगळे एक्सरसाइज शिकवणार। माफक फी म्हणजे तेवढी फी काय? मिनिमम फीस आहे। माफक म्हणजे मिनिमम फीस आहे तुम्हाला तिथं, जास्त फीस म्हणजे जास्त तुम्हाला तिथे खर्च लागणार नाही। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जाहिरात, ही जी व्यायामशाळा आहे ती कुठं आहे? तिचा संपर्क पत्ता आहे की निरामय सदन, शास्त्री मार्ग, जळगाव। म्हणजे जाहिरात लिहिताना नाव लिहायचं आहे, कोणती जाहिरात आहे त्याची माहिती द्यायची आहे, त्याची वैशिष्ट्ये सांगायची आहे, त्याचा पत्ता लिहायचा आहे। या सर्व गोष्टी जाहिरात लिहिताना आल्या पाहिजे। आता तुम्ही जो न्यूजपेपर आणलेला आहे, वर्तमानपत्र, त्यातून तुम्हाला काय करायचं आहे? जाहिरात कट करायची आहे आणि जाहिरात तुमच्या बुकमध्ये काय करायची आहे? स्टिक करायची आहे, ती चिटकवायची आहे। ही ॲक्टिव्हिटी आता आपण करणार आहोत।